तर आज आपण करणार आहोत पार्लरसारखं अगदी महागडं बनाना फेशियल, तेही घरच्या घरी. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बनाना, तर तोही आपल्याला पूर्ण पिकलेला बनाना घ्यायचा आहे। तर त्या बनाना आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये ब्लेंड करू शकतात। आणि बनानाचं साल आपल्याला अजिबात पण फेकायचं नाही आहे, त्याचा आपण यूज करणार आहोत। तर छान असं हे आपल्याला स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची। अर्धी पेस्ट साईडला काढायची आहे आणि अर्ध्या पेस्टमध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करून छान असं क्लिंजर तयार करून घ्यायचे आणि चेहऱ्याला छान असं या क्लिंजरने मसाज करायची आहे। बेसन हे अगदी नॅचरल क्लिंजरचं काम करतं आणि यामुळे आपली डेड स्किन वगैरे सगळी रिमूव्ह होते, डर्ट ऑइल सगळं रिमूव्ह होतं यामुळे। बनानामध्ये बेसन पीठ ॲड केल्यामुळे तर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आणि पूर्ण चेहरा यामुळे स्वच्छ होतो। आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे। त्यासाठी आपण केळीचे जे साल काढून ठेवलेले होते त्याच्यावर आपल्याला पिठी साखर घालायची, मध घालायची आणि चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं स्क्रब करून घ्यायचं। यामुळे ब्लॅकहेड व्हाईटहेड सगळे रिमूव्ह होतात आणि आपली त्वचा अप्रतिम अशी स्वच्छ होते। आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला स्टीम घ्यायची आहे। त्यासाठी गरम पाण्यामध्ये कॉटनचा रुमाल घ्या, डिप करून घ्या आणि त्याच्याने आपल्याला छान अशी स्टीम चेहऱ्याला घ्यायची आहे। आणि नेक्स्ट आणि शेवटची स्टेप म्हणजे चेहऱ्याला फेस पॅक करणं। फेस पॅक लावायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपण जी बनानाची पेस्ट काढून ठेवलेली होती त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा दही घालायचं आहे, हळद घालायची आणि मध घालायचे आणि छान अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि हा मास्क किंवा फेस पॅक आपल्याला 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे। तर छान असा चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आणि थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे। पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की विजिट करा। चला तर भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये। बाय।